नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत काळाच्या कॅमेऱ्यात कैद झालेला राहुलचा काळा चेहरा. अद्वैतच्या डोळ्यांपुढे आता सगळं काही स्पष्ट आहे. पण हे सत्य घरच्यांसमोर आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. कारण राहुल फक्त गुन्हेगार नाही, तर घराचा एक सदस्य आहे. आज होणार आहे एका घरातील सर्वात मोठा सामना. ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, होतं असं की राहुल, बाणेकर आणि गौरव हिऱ्यांच्या ऑफिसच्या वर्कशॉपमध्ये असतात. दारूची पार्टी करत असतात. आणि आता जेव्हा जयंत काका हे सगळं ऐकून घेतात किंवा त्यांच्या डोळ्याने बघतात, तेव्हा ते कलाला भर रात्री उठवून तिथे जायला सांगतात. म्हणजे तिला लाईव्ह प्रूफ बघायला मिळेल. त्यामुळे आता कला कुठलीही संधी न गमावता तशीच पटकन धाव घेत त्या वर्कशॉपकडे पोहोचते. आणि तिथे पोहोचल्यानंतर बघते तर काय, तिला चांदेकरचा फोन येत असतो. तेव्हा ती चांदेकरला लाईव्ह लोकेशन टाकून ठेवते आणि तशीच जाते. तर तिथे मध्ये जेव्हा ती आता ढुंकून बघते, डोकून बघते, तेव्हा तिला राहुल, गौरव आणि बाणेकर तिघजण पार्टी करत असताना दिसतात. तिघही खूप पितात. म्हणजे कलाला जेव्हा ते तिघही हे असं करताना दिसतात, तेव्हा कला तर शॉकमध्ये पडते. पण तिला ते पचवायला एवढं जड जात नाही. कारण तिला अंदाज असतो, की नक्कीच असं काहीतरी असणार आहे. त्यामुळे आता कला हा प्रूफ हातातून सोडणार नसते. ती काय करते आता, की जे काही चाललेलं असतं ना आतमध्ये, त्याची व्हिडिओ शूटिंग काढून ठेवते. आणि परत जाताना नेमकं तिचा धक्का एका वाजला लागतो, म्हणजे एका फ्लॉवर पॉटला लागतो. आणि तो फ्लॉवर पॉट पडल्यामुळे आता आत असलेले राहुल, गौरव आणि बाणेकर मध्यधुंद असले तरी सावध होतात आणि कोण आहे बाहेर बघायला येतात. तोवर कला तिथून फरार झालेली असते. आणि कला मात्र एका दिशेने पळत असते. पण मागून आता राहुल, गौरव आणि बाणेकर असतात. इतक्यात आता अद्वैत कलाचा हात ओढून घेतो आणि एका ट्रक मागे तिला लपवून घेतो. तो जेव्हा सगळा काय प्रकार घडतोय असं विचारतो, तेव्हा आता कला म्हणते, जरा थांब. तितक्यात आता कला आता अद्वैतला हळूहळू सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की आपल्याला पूजाचा शोध लवकरात लवकर घ्यायला हवा. आणि आता ते जेव्हा घरी जात असतात, म्हणजे अद्वैत विचारत असतो, तेव्हा कला म्हणते, आपण आधी इथून निसटणं महत्वाचं आहे चांदेकर, नाहीतर आपण पकडलो गेलो तर आपल्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता असं म्हणत ते दोघं जेव्हा निघायला लागलेले असतात, म्हणजे ते निघू लागतात, तेव्हा त्यांना एका ठिकाणाहून असा आरडाओरडा करण्याचा आवाज येतो. बारीक बारीक आवाज आवाज येतो. आणि तो पण म्हणजे तो बारीक पण यासाठी येत असतो, कारण तिथे बाजूलाच, म्हणजे ज्या वर्कशॉपमध्ये ते लोकं दारूची पार्टी करतायत, त्याच वर्कशॉपमध्ये बाजूलाच, म्हणजे एका बाजूच्या खोलीमध्ये पूजा असते. बांधून ठेवलेलं असतं पूजाला. तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो. त्यामुळे तिला ओरडता येत नसतं. पण हळू का असेना तिचा म्हणजे ती आवाज काढत असते. आणि आता त्याच आवाजाने आता कला आणि अद्वैत जराशे सावध होतात आणि म्हणतात, "हा आवाज येतो कुठून आहे?" आता कोणाचा आवाज आहे हे बघण्यासाठी ते आतमध्ये जातात. तर त्यांना पूजा दिसते. ते पूजाला तिथून सोडवतात. आणि अद्वैत आता पूजाला विचारतो, की "काय पूजा, तू इथे कशी आलीस?" तेव्हा आता पूजा सगळी हकीकत, सगळं खरं-खोटं राहुलबद्दलचं अद्वैतला सांगून देते. ती म्हणते, की "अद्वैत सर, मला राहुल सरांनी किडनॅप केलेलं होतं. आणि खरं तर हिऱ्यांच्या अफरातफरीमागे त्यांचाच हात आहे. जेव्हा हे मला कळलं, तेव्हाच त्यांनी मला किडनॅप केलं. मी याबद्दल कोणालाही सांगू नये म्हणून." तेव्हा आता अद्वैत जाब विचारण्यासाठी लगेच राहुलकडे जाणार असतो. पण त्याला कला अडवते आणि म्हणते, की "आपण आधी इथून निघणं महत्त्वाचं आहे चांदेकर." तेव्हा आता ते तिघं निघू लागतात, पण त्यांचा सामना गुंडांशी होतो. त्या गुंडांना अद्वैत चांगलाच झोडपून काढतो. पण शेवटी त्याला असं वाटतं, की आता आपण खचतो की काय, पण नाही. तरीसुद्धा आता कला त्याला एक बांबू देते, काठी देते आणि काठीने आता अद्वैत त्या गुंडांना मारतो. आणि त्या गुंडांना हे तिघही जण, पूजा, कला आणि अद्वैत तिघही जण जिथे पूजाला बांधून ठेवलेलं असतं तिथेच बांधून ठेवतात. आणि लगेच आता ते आपल्या आपल्या ठिकाणी जायला निघतात. म्हणजे थोडक्यात ते तिघही तिथून निसटतात. आता ते तिघही जेव्हा तिथे असतात, म्हणजे कारमध्ये बसतात आणि लगेच पळू लागतात. आता ते तिघही जेव्हा कारमध्ये तिथून दूर जातात, तेव्हा आता कला अद्वैतला तो व्हिडिओ दाखवते, जो व्हिडिओ तिने काढलेला असतो. म्हणजे आता त्यांच्या प्लॅनची हळू सुरुवात होणार असते वाटतं. तेव्हा कला आता जेव्हा अद्वैतला तो व्हिडिओ दाखवते, तेव्हा ती म्हणते, की चांदेकर, आता पुरे झालं. हे बघ सगळं इथे काय चाललंय ते." तेव्हा अद्वैत तो व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघतो. त्याच्यामध्ये त्यांनी पूजाला किडनॅपिंगचा जिकर केलेला असतो. त्यानंतर हिऱ्यांची अफरातफरीबद्दल बोललेलं असतं. त्यानंतरून राहुलचे कित्येक घोटाळे त्याने कबूल केलेले असतात, जे ते एकमेकांशी बोलत असतात. आणि आणखीन ते असंही बोललेले असतात तिघंजण, की आता आपण इथून पुढे असंच करत जाऊ आणि त्या अद्वैतला मी पूर्ण बरबाद करून टाकणार आहे वगैरे. आता अद्वैत हे जेव्हा ऐकतो,
तेव्हा अद्वैत खूप चिडतो आणि रागात तो म्हणतो, "हा माणूस पूजाला किडनॅप करून पार्टी करतोय. आता तो वाचणार नाही." अगं, चांदेकरांच्या घरातले असे संस्कार नाहीये खरे. तुला तुला तर माहिती आहे ना? तेव्हा कला म्हणते, की "मला चांगलंच माहिती आहे, पण तुझ्या भावाला हे माहिती नव्हतं. तुला आठवतंय चांदेकर, मी किती दिवसांपासून तुला राहुलचं नाव सांगत होते, पण नाही. तुला आपल्या भावावर इतका विश्वास, की तुला माझं सगळं खोटं वाटत होतं." तेव्हा आता पूजा सगळ्या काही हकीकती सांगून टाकते अद्वैतला. पूजा म्हणते, की "मला माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि मला जेव्हा सत्य मी उघडकीस आणलं, तेव्हा तो घोटाळा जेव्हा मी समोर आणलेला होता, तेव्हापासून माझ्यावर काट खात होते राहुल सर आणि नंतरून त्यांनी मला किडनॅप केलेलं होतं. मला मारण्याचाही प्रयत्न केलेला होता." तेव्हा आता हे सगळं ऐकून कला आणि अद्वैत दोघेही ठरवतात, की पूजाला सुरक्षित आता तिथून परत आणलेलंच आहे. तर एका सुरक्षित जागेवर ठेवायचं आणि मगच आपल्या घरच्यांसमोर सगळं सत्य उघड करायचं. तेव्हा आता अद्वैत आता असा ठरवतो, की आपण पूजाला आपल्याच आउट हाऊसमध्ये ठेवूयात. तेव्हा कला म्हणते, की "अरे, पण राहुलला जर कळलं तर तो तिला परत तिथून घेऊन जाईल." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "आपण कोणाला कळूच द्यायचं नाही, की आउट हाऊसमध्ये पूजा राहतेय. पूजाच्या सोबत हवं तर आपण तिच्या आईलाही आपल्याकडे शिफ्ट करून घेऊ. त्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कुठलीच राहणार नाही." तेव्हा आता अद्वैतचं म्हणणं कलाला पटत असतं. तेव्हा आता ते पूजाला आणि तिच्या आईला आउट हाऊसमध्ये शिफ्टिंगसाठी अद्वैत सांगतं आणि ते तसंच करतात. तर दुसरीकडे आता अद्वैत गौरव आणि बाणेकरवर लक्ष ठेवायला सुरुवात करतो आणि म्हणजे अशी काय शक्कल लढवतो, की 4 माणसं सुद्धा लावायला कमी करत नसतो. तर दुसरीकडे आता पूजाची शिफ्टिंग त्याने केलेली असते. पूजा, त्याच्यानंतर तिची आई, त्या दोघांनाही तिथे त्याने ठेवलेलं असतं आणि पूजाला विशेष खबरदारी घ्यायला सांगितलेली असते, की "तू इथे राहते हे कोणालाही कळता कामा नये. तू इथून बाहेर जाताना दरवाजाला कुलूप वगैरे लावून जात जा." आणि तेव्हा आता पूजा म्हणते, की "सर, पण जर मी इथे आहे हे राहुल सरांना कळलं तर?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "कळलं तर काय? त्याची काळजी मी पूर्ण घेईन." असंही राहुल आउट हाऊसकडे कधीच येत नाही. त्याला काही कामही नसतं. तेव्हा आता पूजा थोडीशी शांत होते. तर दुसरीकडे आता पूजा तिच्या आईला घेऊन शिफ्ट तर करते, पण ती खूप घाबरलेली असते. ती काहीही बोलत नसते. म्हणजे ती इतकी घाबरलेली असते, की तिची आई तिला भरपूर प्रश्न विचारते, तरी ती बोलायला तयार नसते. तर दुसरीकडे आता पूजाची आई जेव्हा कलाला हे सगळं सांगते, तेव्हा कला पूजाला सांभाळते आणि आश्वासन देते, की "तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस, पूजा. भिऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तुझ्या बरोबरीने." एकदा का घरच्यांना सगळ्या हकीकती सांगितल्या गेल्या ना, तर चांदेकरांचं सगळं कुटुंब तुझ्या सोबतीने उभं राहील. तू कसलीच काळजी करू नको. तर दुसरीकडे आता घरामध्ये राहुल असं दाखवत असतो, की सगळं काही नॉर्मल आहे. म्हणजे जिथे ते माणसं ती गुंड बांधून ठेवलेलं म्हणजे जिथे पूजाला बांधलेलं असतं, तिथे त्या गुंडांना बांधलेलं असतं. आणि राहुलला याची भनक सुद्धा नसते. राहुलला असं वाटतं, की पूजाच आहे तिथे. तर दुसरीकडे म्हणजे घरामध्ये तो एकदम नॉर्मल रिएक्ट करत असतो. त्याला रात्री लेट होतं यायला, बट तो एकदम नॉर्मल रिएक्ट करत असतो. आणि पिलेला वगैरे असतो हे याबद्दल पण तो कोणाला सांगत नसतो. पण सतत त्याच्या फोनला कोणाचे ना कोणाचे मेसेजेस पडत असतात आणि ते मेसेजेस वाचून लगेच तो डिलीट करत असतो. आणि कला हे सगळं नोटीस करत असते. आता अद्वैत आणि कलाला कळतं, की घरामध्ये फक्त व्हिडिओ दाखवून चालणार नाही. घरच्यांना पटवण्यासाठी पूजेची साक्ष सुद्धा लागेल. तेव्हा आता अ, पूजाला आता कला आणि अद्वैत तयार करत असतात आणि सगळी हकीकत घरच्यांसमोर बोलायला सांगत असतात. पूजा नाही, नाही म्हणत असते कारण ती राहुलला खूप घाबरते. राहुलने तशी तिला भीतीच घालून ठेवलेली असते. तेव्हा आता दुसरीकडे आता राहुल बरोबरच गौरव सुद्धा चारी बाजूंनी कसा कचाट्यात सापडेल याचा विचार अद्वैत आणि कला करत असतात. पण कलाला विचार हाही येतो, की हा व्हिडिओ सरळ-सरळ आपण मीडियापर्यंत पोहोचवून द्यायचा. म्हणजे राहुलचाही खरा चेहरा समोर येईल आणि गौरव कसा ग्राहकांना लुबाडतोय, हे सुद्धा समोर येईल आणि गौरवची अक्कल वठणीवर येईल. म्हणजे थोडक्यात कला आणि अद्वैत दोघंही पेटून उठलेले असतात. कारण आता आणखीन हे एवढा मोठा विश्वासघात अद्वैतला सहन होणार नसतो. ऑलरेडी अद्वैत हे सगळं ऐकूनच खूप मोठ्या सदम्यात गेलेला असतो. त्याला विश्वासच होत नसतो. बट ठीक आहे, त्याला रिग्रेट नसतं त्या गोष्टीचा, की त्याने कलालचं ऐकलेलं नसतं वगैरे. पण ठीक आहे, आता करणार तरी काय? पण हां, कलाच्या धाडसाचं त्याला विशेष कौतुक वाटत असतं. त्यालाच काय, मी तर म्हणते आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांनाच वाटत असेल कलाच्या धाडसाचं कौतुक. कारण तिला काहीही होऊ शकत होतं, बट स्टिल ती स्ट्राँग राहिली. अद्वैतच्या सोबतीने एवढं एकच म्हणणं असतं मनोमन, की "राहुल, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील, इतका खाली पडशील असं नव्हतं मला वाटलं. पण आता नाही. आता मी गप्प नाही बसणार. आता मी तुझा मुखवटा सगळ्यांसमोर आणून फाडेल." असा अद्वैतचा अगदी पक्का निश्चय असतो मनाशी. त्याला सारखं-सारखं एकच गोष्ट आठवत असते अद्वैतला पण, की राहुल, गौरव आणि बाणेकर दारू पिऊन पार्टी करत होते. त्यांच्या संभाषणातून पूजेचा किडनॅपिंगचा इशारा त्याला मिळाला, त्याने पूजेला सोडवलं वगैरे. हे सगळे विचार चाललेले असतात.
कुठेतरी अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण तो शांत राहतो. तो फक्त मनात एकच विचार करतो, की हे सत्य जर उघड करायचं असेल, तर योग्य वेळ, योग्य पुरावे लागतील. फक्त आरोप केल्याने घरचे विश्वास ठेवणार नाहीत. सो घरच्यांसमोर कसं काय आणायचं याचंच सगळं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. पण आता एकंदरीत सगळीकडून विचार केल्यानंतरून, सगळीकडून तयारी केल्यानंतरून म्हणजे पूजाची अवस्था वाईट असते, पण ती जेव्हा नॉर्मल होते तेव्हा ती आता हळू सांगते ना, की राहुलने मला पळवलं माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी वगैरे किंवा मला त्रास दिला, तुमच्याकडून वास्तविकता कळू नये म्हणून. तेव्हा आता सगळीकडून जेव्हा तयारी झालेली असते, पूजा साक्ष द्यायला तयार असते, यांच्याकडे व्हिडिओ क्लिप्स असतात, बरेच घोटाळे समोर आलेले असतात. तेव्हा आता कला म्हणते, की "बघितलंस ना सांदेकर, सत्य हे सत्यच असतं. आता पुरावे पण आहेत आणि पीडित पण. आत्ता राहुलचा खेळ संपलाय." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो, पण सगळ्यांसमोर हे उघड होईल तेव्हाच त्याचा खरा-खुरा नाश होईल. कधी करायचं उघड हे सगळं?" तेव्हा कला म्हणते, की "तो आणखीन काही नवीन उद्योग करणार आहे का? त्याची वाट बघावी असं माझ्या डोक्यात चाललेलं आहे. पण कुठेतरी माझा संयम सुटत चाललेला. कारण मला त्या राहुलला काहीही करून जेरबंद करायची इच्छा आहे. अरे, त्याने फसवणूक केली आहे चांदेकर तुझी. मला नाही आवडणार हे, मला नाही सहन होणार हे. माझ्या नवऱ्याला कोणी असं फसवलेलं. त्यातल्या त्यात तुला भारी विश्वास होता त्याच्यावर, की माझा भाऊ, माझा भाऊ. बघितलंस भावाने कसं केलं ते? अरे, लहानपणापासून तो तुझ्यावर जळत आलेला होता चांदेकर आणि ते जळणं वगैरे हे सगळं अशा याच्यात बदलेल असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं." तर मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आता कला आणि अद्वैत दोघंही घरच्यांना सांगायला तयार झालेले असतात आणि आता हॉलमध्ये ते सगळ्यांना जमवतात. म्हणजे ऑलरेडी सगळे जमलेलेच असतात, पण तरी सगळे आले की नाही एकदा ती खबरदारी घेतात. त्यांचं असं निदर्शनास येतं की राहुल तर तिथे नाहीये. तेव्हा आता अद्वैत आणि कला राहुलला मुद्दामून असं आपण काहीतरी चर्चा करतोय असं दाखवण्यासाठी मुद्दामून खाली बोलवून घेतात आणि म्हणजे राहुलला खाली बोलवतात तेव्हा रोहिणीला थोडासा डाऊट येतो. रोहिणी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, "का? आम्ही नाही आहोत का इथे? दरवेळेस तर राहुलकडे एवढं बघितलं जात नाही. आज अचानक एवढं राहुल, राहुल का करताय तुम्ही दोघं?" किंवा आता कला म्हणते, की "असं थोडी आहे मॅम. सॉरी, असं थोडी आहे रोहिणी मॅडम. दरवेळेस आता आम्ही चर्चा करतो. आणि जर आता दरवेळेसप्रमाणे आपल्या या चर्चेमध्ये सुद्धा राहुलला जर नाही घेतलं, तर तुम्ही काय म्हणाल? राहुल चांदेकर नाहीये म्हणून त्याच्यासोबत भेदभाव केला जातो. आता त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाहीये म्हणून आम्ही असं म्हणतोय हो, की त्याला पण बोलवून घ्या असं. आणि कौटुंबिक चर्चा करण्यात तो पण कुटुंबाचाच तर भाग आहे. त्यामुळे आपण आता कौटुंबिक चर्चा करूयात. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, की "काही असं विशेष कारण आहे का आपल्या आजच्या चर्चेला?" तेव्हा आता कला कौटुंबिक चर्चेचं कारण हळू सांगू लागते. तितक्यात आता म्हणजे रजनी, सरोज, रोहिणी त्या येतात. त्याच्यानंतरून सोहम, अनामिका सुद्धा येतात. तेव्हा आता सगळे आले की नाही एकदा चेक करत अद्वैत म्हणतो, की "मला तुमच्यासमोर खूप मोठी गोष्ट सांगायची आहे, खूप मोठा खुलासा करायचा आहे." तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, "कशाबद्दल बोलतोयस अद्वैता?" तेव्हा आता अद्वैत म्हणतो, "आबासाहेब सगळं सांगतो. फक्त तुम्ही सगळे आलेले आहात ना? चला बसून घ्या. कारण हे विषय मला पुन्हा-पुन्हा बोलता येणार नाही. आणि माझी अशी इच्छा आहे, की हा विषय होताना सगळे समोर पाहिजे. कोणीच मागे-पुढे नको. जेणेकरून गैरसमज होणार नाही गोष्टींमध्ये." तेव्हा आता सगळे असतात आणि आता अद्वैत टीव्हीला पेनड्राईव्ह लावतो आणि राहुलच्या पार्टीचा आणि किडनॅपिंगचा व्हिडिओ प्ले करतो. आता तो व्हिडिओ म्हणजे तो प्ले करतो आणि तो व्हिडिओ प्ले करत असताना सगळ्यांना खूप कुतूहल असतं. सगळ्यांना असं वाटतं, की छानपैकी सगळेजण आपण फॅमिलीने मूव्ही बघणार आहोत वगैरे असं सगळ्यांना वाटत असतं. पण खरं म्हणायला गेलं तर तसं काहीही नसतं. आता अद्वैत टीव्हीला पेनड्राईव्ह लावल्यानंतरून तो व्हिडिओ प्ले करतो आणि तो व्हिडिओ पूर्ण प्ले होत असताना घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळे अगदी चकित होतात आणि म्हणतात, "हे काय आहे?" तेव्हा म्हणजे खूप शॉकमध्ये पडतात ते, की हा राहुल आहे. राहुलसोबत गौरव आहे, गौरवसोबत बाणेकर आहे, ज्याला जामीन मिळालेला असतो. तेव्हा आता हळू-हळू आबांना कोडं उमजू लागतं. आबासाहेब म्हणतात, की "अच्छा, बाणेकरला जामीन मिळवून देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आपल्याच घरातला भेदी आहे तर." तेव्हा कला म्हणते, "हो आबा, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जे काही झालेलं आहे, जे काही घडलेलं आहे आतापर्यंत, त्या सगळ्या गोष्टींच्या मागे राहुल आहे. राहुल एकटाच नाही, तर त्याच्याबरोबर गौरव आणि बाणेकर सुद्धा आहेत." गौरवला हाताशी धरून राहुलने अद्वैतला म्हणजे चांदेकरला बरबाद करायचा निश्चय घेतलेला आहे आणि आता तो त्याच गोष्टींच्या वाटचालीला आहे. तेव्हा आता हा व्हिडिओ बघत असताना सगळे राहुलकडे अगदी संतापाने बघत असतात. रोहिणी आता राहुलला डिफेंड करायच्या बेतावर असते. तितक्यात आता राहुल सुरुवातीला जरासा धडपडतो. तो अगदी अडखळत म्हणू लागतो, की "हा व्हिडिओ बनावट व्हिडिओ आहे. खोटा आहे हा. माझ्यावर कट रचला जातोय मम्मा. बघतेस ना तू?" तेव्हा रोहिणी म्हणते, "मला सगळं कळतंय. कदाचित हा कट रचण्यामागे सुद्धा या कलाचाच हात असणार आहे असं वाटतंय मला." तेव्हा आता अद्वैत म्हणतो,
"आत्या अगं तू कलाला का बोलतेस?" राहुलला बोलणं राहिलं आणि तेव्हा आता राहुल लगेच बोलू लागतो, "अरे दादा, हा व्हिडिओ बनावट आहे. खोटं आहे हे सगळं. मी नाहीये हा. नक्कीच हे काहीतरी एआयने जनरेट केलेल्या गोष्टी आहेत. माझ्यावर कट रचला जातोय. मला अडकवण्यासाठी चाललंय हे सगळं. हा मी नाहीच आहे." तेव्हा आता कला म्हणते, "हो का? तू नाहीये ना? मग सोपी गोष्ट सांग राहुल, तू परवा परवा रात्री कुठे होतास?" तेव्हा आता राहुल म्हणतो, "मी माझ्या मित्रांसोबत होतो. पार्टी करायला गेलेलो होतो." तेव्हा आता कला म्हणते, "कुठले मित्र? आजकाल आता एवढं सोशल मीडियाचं युग आहे. तू एक सेल्फी तर काढलेलाच असशील ना? दाखव बरं. आणि मित्रांसोबत कुठे गेलेला होता?" तेव्हा आता राहुल म्हणतो, "ए कला, तुला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायला मी काही बांधील नाहीये. आणि तुला मी का सांगू? तुला काय करायचंय? मी कुठेही जाऊ देत. तुझं काय जातंय?" तेव्हा आता कला म्हणते, की "जर खरोखर तू तुझ्या मित्रांसोबत असतास ना, तर तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर राहिलं असतं आणि तू ते अगदी रोखठोक पद्धतीने दिलं असतं. पण खरं कारण तर हेच आहे, की तू गौरवसोबत होतास. त्याचबरोबर बाणेकरसोबत होतास. बाणेकरला सोडवून आणलं ना तुम्ही जामिनावर. त्याच गोष्टीची तुमची पार्टी चाललेली होती." तेव्हा आता राहुल त्या गोष्टी ॲग्रीच करत नसतो. म्हणजे त्याचबरोबर आता रोहिणीचा त्याला पाठिंबा असतो आणि रोहिणी आता घरामध्ये मोठा-मोठा आवाज काढू लागते, तमाशे करू लागते. तेव्हा आता ती म्हणते, की "माझ्या मुलावर उठसूट येण्याआधी तुम्ही स्वतः एकदा स्वतःमध्ये ढुंकून बघा. उठलं-सुटलं माझ्या मुलाला काय बोलताय?" तेव्हा आता कला म्हणते, "तुमचा हा सुद्धा गैरसमज मी लगेच दूर करू शकते." तेव्हा आता कला पूजाला बोलवते. पूजा पुढे येते आणि जोरात सांगते, की "हो, मला हे सगळं सॉरी एवढंच नव्हे, तर मला किडनॅप सुद्धा करण्यात आलं होतं. आबासाहेब, मला कला मॅडम आणि अद्वैत सरांनी सोडवलेलं आहे. मला तिथे लिटरली बांधून ठेवलेलं होतं आणि माझ्या किडनॅपिंगच्या मागे, मला किडनॅप करण्याच्या मागे दुसरा-तिसरा कोणाचा नसून राहुल सरांचा हात होता. राहुल सरांना कळलेलं होतं, की मला सगळं सत्य समजलंय. म्हणजे हिऱ्यांची अफरातफर असू देत किंवा अकाउंट्समधले घोटाळे असू देत. मला या सगळ्या गोष्टींबद्दल सुगावा लागून गेलेला होता, की या सगळ्यामागे राहुल सरच आहेत असं. आणि त्याच गोष्टीमुळे मला राहुल सरांनी किडनॅप केलेलं होतं. 2 ते 3 दिवस मी त्यांच्याच किडनॅपिंगमध्ये राहिले आणि मला इतकं घट्ट बांधून ठेवलेलं होतं, की मला सोडत सुद्धा नव्हते ते. माझ्या आजूबाजूला गुंड ठेवलेले होते आणि मला प्रचंड त्रास दिला गेला होता आणि राहुल सरांनीच मला पळवलेलं होतं. मी स्वतः याची साक्षीदार आहे, की त्यांनी मला किती त्रास दिला आणि या सगळ्यामागे तेच आहेत असं. तर आता दुसरीकडे रजनी हे सगळं बघते आणि तिला म्हणजे रजनीलाच काय घरात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते आता रजनीला खूप शॉक लागतो आणि रजनी म्हणते, "काय? राहुल हे खरं आहे का?" तितक्यात आता सरोज म्हणते, "राहुल, तू असं केलंयस? खरं बोलतेय का ही? हे बघ तू खरं बोल. काहीच प्रॉब्लेम नाहीये तू खरं बोललास तर." तितक्यात आता राहुल म्हणतो, की "नाही, मामी अगं तू माझ्यावर विश्वास ठेव." असं राहुल अगदी अडखळत बोलत असतो. तेव्हा सरोज पुढे येते आणि जोरात मुस्कटात लगावून देते राहुलच्या. आता राहुलच्या तोंडात एवढ्या जोरात लगावते, की जोरात आवाज येतो आणि अख्खं घर शांत होतं. इतक्यात आता अ, रोहिणी सरोजवर चिडते आणि म्हणते, की "वहिनी, तू माझ्या मुलाला असं मारू नाही शकत." तेव्हा आता सरोज म्हणते, "गप्प बस रोहिणी. तुझ्या लाडांमुळेच हा असा बिघडलेला आहे. मी तर म्हणते तुम्हा दोघांचंच काहीतरी प्लॅन असणार आहे. अरे, आपल्याच घरात आपल्याच भावाला असा त्रास कोण बरं देतं?" त्यावर आता अद्वैत म्हणतो, "बरोबर करतेयस आई तू. हे फक्त पुरावे नाहीयेत आत्या. ही तुझ्या मुलाची म्हणजेच राहुलची खरी ओळख आहे." तेव्हा आता दुसरं काही नाही. राहुलने घरात सगळ्यांचाच विश्वासघात केलेला आहे. तेव्हा आता आबासुद्धा राहुलला खूप काही-काही बोलू लागतात. आबा म्हणतात, "राहुल तुला लाज नाही वाटली? आपल्याच भावाबद्दल हे असे कामं करताना?" म्हणजे थोडक्यात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबा तर खूप संताप व्यक्त करतात. आबा म्हणतात, "राहुल तुला या घरात अजिबात जागा नाहीये आता. या घरातून चालता हो." तेव्हा आता रोहिणी म्हणते, "डॅड, अहो तुम्ही यांच्या ऐकण्यावरून हे सगळं का करताय? खरं तर या सगळ्याच्या मागे कलाचा हात आहे. कलाने अद्वैतला भडकवलं आणि आता अद्वैत सुद्धा आपल्याच भावाच्या विरुद्ध जातोय. ते पण या कलाचं ऐकून. तुम्हा सगळ्यांना पटत कसं नाहीये? तुम्हा सगळ्यांना असं का वाटतंय की आपला राहुल असा करू शकतो? अरे, आपला राहुल आहे तो आपल्या घरच्या संस्कारांमधून वाढलेला आहे तो. तो असं का बरं करेल?" तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, की "तो खडतरी आहे ना, म्हणून तो असं सगळं करतोय. आतापर्यंत म्हणत आलेली होतीस ना तू रोहिणी, की मी चांदेकर नाहीये म्हणून आम्हाला त्रास देता. मग मी पण म्हणायला पाहिजे, तो खडतरे आहे म्हणून त्याने आमचा असा सूड घेतला का चांदेकरांवर?" असं म्हणून आबा आता रोहिणीला गप्प करतात. सगळ्यांचे चेहरे घरात बदललेले असतात. संताप, धक्का, अविश्वास सर्वत्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला असतो. श्रीकांत सुद्धा आता खूप चिडतो. सरोज आणि रजनी एकमेकींकडे बघतच राहिलेले असतात. फार अगदी घराचं वातावरण भारलेलं असतं. आता
सरोजच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं. ती म्हणते, "माझ्या मुलाला तू एवढा त्रास दिलास? का त्रास दिलास?" तसं कॉलर पकडून राहुलला विचारत असते. ती म्हणते, की "चालता हो या घरातून. तुला या घरामध्ये कुठलाही थारा नाही आणि तुझी कुठलीही नाटकंही या घरामध्ये खपवून घेतली जाणार नाही." असं म्हणत आता घरातले सगळेच राहुलला अगदी धक्के मारत घराच्या बाहेर काढतात. तेव्हा आता राहुल संतापून घरातून बाहेर पडतो खरा, पण तो जाताना सांगतो, की "मी परत येईन आणि सगळ्यांचा बदला घेईन. आणि यावेळेस तरी मी अफरातफर केलीये. पुढच्या वेळेस तर मी जीवानिशी सगळ्यांना धडा शिकवणार आहे." तेव्हा आता असं म्हणत आता अद्वैत राहुलला म्हणतो, "चालता हो इथून. तुझ्या या पोकळ धमक्यांना या घरामध्ये थारा नाही." तेव्हा आता हे सगळं बघत घरात सगळ्यांना मनस्ताप होत असतो. तेव्हा आता रोहिणी आबांना खूप काही-काही सुनावत असते राहुल विरोधात. म्हणजे राहुलच्या बद्दल सगळ्यांच्या विरोधात. तेव्हा आबासाहेब म्हणतात, "रोहिणी, तुला जर तुझ्या मुलाचा एवढाच पुळका असेल, तर तू सुद्धा या घराच्या बाहेर निघू शकतेस. तुला सुद्धा या घरामध्ये काही जागा नाही. जर तू तुझ्या मुलाला पाठिंबा देणार असशील तर." तेव्हा आता असं ऐकताच रोहिणी आपल्या आपल्या खोलीत रागात निघून जाते. आता इतक्यात अद्वैत मनामध्ये पक्का निर्णय घेतो. आबासाहेब आता की आबासाहेब आता पूजाला विशेष विचारतात, की "पूजा, तुला बरं आहे ना?" तेव्हा आता अद्वैत सगळा खुलासा करतो. अद्वैत म्हणतो, की जर राहुलला कळलं असतं, की पूजा तिच्या घरी गेलीये, तर राहुलने तिला नक्कीच त्रास दिला असता. म्हणूनच मी तिला आपल्या आउट हाऊसमध्ये ठेवलेलं होतं आणि ही गोष्ट फक्त कला आणि माझ्यामध्ये होती. आणि आता तुम्हाला कळले. पूजाच नव्हे तर पूजासोबत तिची आई सुद्धा आहे. तिच्या आईला साधं खाटीवरून उठता सुद्धा येत नाही. अशी तिच्या आईची अवहेलना होती. म्हणून मी त्या दोघींना आपल्या आउट हाऊसमध्ये शिफ्ट करून घेतलं होतं आबा. तेव्हा आबा म्हणतात, "हे अगदी उत्तम केलंस बघ. आता तू चांदेकरांचा मान राखलास. चांदेकरांची आबरू राखलीस अद्वैत तू." तेव्हा आता अद्वैत मनाशी पक्का निर्णय घेतो आणि म्हणतो, "ते काही नाही आबा. आता मी या घराचं रक्षण करणार आहे. जरी त्यासाठी मला कुणालाही सामोरं जावं लागलं ना, तरी सुद्धा मी नाही घाबरणार आता कुणालाच. असे कितीही राहुल येऊ देत, मी त्यांना एकालाही जुमानणार नाही. सगळ्यांना धडा शिकवेल आणि असा काही सगळ्यांना धडा शिकवेल ना, की कोणी आपल्या चांदेकर घराकडे बघणार सुद्धा नाही. बघण्याच्या पूर्वी सुद्धा 4 वेळा विचार करेल, जो कोणी आपल्याला त्रास देणारा असेल तो." म्हणजे आजपर्यंतच्या म्हणजे थोडक्यात मान-मरातबासाठी अ, तो गप्प बसलेला होता अद्वैत. पण आता नाही. आता या घरातला खरा गुन्हेगार उघड झालाय आणि सत्याच्या प्रकाशात त्याचा चेहरा लपवायला जागाच उरलेली नाहीये. त्यात रक्ताच्या नात्यापेक्षा न्यायाचं नातं मोठं असतं आणि अद्वैतने सगळ्यांना न्याय मिळवून दिला. मग ती पूजा असू देत किंवा तो स्वतः असू देत. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमधला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आता वेळ झाली आहे आपले व्ह्यूअर्स ऑफ द डे अनाउन्स करायची. मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आपल्या प्रेक्षकांचा मनापासून आभार मानते. कालच्या व्हिडिओला खूप छान-छान कमेंट्स आलेले आहेत आणि ते मला वाचून दाखवायला नक्की आवडेल. श्वेताली चिकणे म्हणून कोणीतरी आहे, त्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, खूप छान सांगता. थँक त्यानंतरून आहेत मीना खामकर, सुरेखा जोशी. त्यांना हे मालिका खूप आवडते असं त्या म्हणतायत. सुवर्णा आगवणे. त्यानंतरून अनुपमा जाधव, त्यांना सुद्धा सांगून व्हायचं खूप आवडतं. त्यानंतरून आहेत विमल आव्हाड, नलिनी जैन, त्यानंतरून सुशीला मस्के, अ, त्यानंतरून आहे की चित्रा फडणीस, त्यांना व्हॉईस मॉड्युलेशन आवडते. ओह माय गॉड! त्यानंतरून आहे गोदावरी धाकटे, ओके. त्यानंतरून नरसिंग देसाई आणि ते आहेत उसगावचे. ओके. चित्रा फडणीस पुन्हा एकदा त्यांनी कमेंट दिलेली आहे. त्या मुंबईच्या आहेत. श्वेताली चिंगणे पुन्हा एकदा. त्यानंतरून त्यांनी सांगितले की रांजणगाव गणपतीच्या त्या आहेत. ओके. वैष्णवी पालव, अ, प्रकाश गीते, त्यानंतरून आहे मंदा रेडकर. खूप छान-छान भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचा अगदी मनःपूर्वक आभार. आजच्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रेम द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.